की आज तुमच्या पुढे गट क ची जाहिरात येऊन तुमच्या डोळ्यासमोर येऊन थांबलेली आहे. बरोबर आहे. त्यानुसार एक लक्षात घ्या, पण जाहिरात तर आलेली आहे, पण सर्वात महत्वाचा मुलांसमोर तो प्रश्नचिन्ह पण येऊन थांबलेला आहे का परीक्षा पद्धतीमध्ये बदल कशा पद्धतीने झालेला आहे. बरोबर आहे. कारण आजपर्यंतच्या इतिहासामधली जे काही गट क ची जाहिरात किंवा जे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कंबाईनची परीक्षा असू दे की राज्यसेवेची परीक्षा असू द्या किंवा इतरही परीक्षा, तर त्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल होऊन जी आज परीक्षा होणार आहे तीच म्हणजेच कुठली ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. सीबीटी पॅटर्ननी होणार आहे. नॉर्मलायझेशन पद्धती येणार आहे. कशा पद्धतीने असेल, काय असेल हे सविस्तर आपण बघू. पण त्याच पद्धतीने लक्षात ठेवा की तुमची आता जाहिरात आलेली आहे, तुमची प्रतीक्षा संपली आणि खऱ्या पद्धतीने आता तुमची परीक्षा सुरू झाली आहे. तेच म्हणजे राहिलेल्या दिवसामध्ये, म्हणजे आज जाहिरात ज्या दिवशी आली तो दिवस आणि परीक्षेचा दिवस, म्हणजे आता खऱ्या अर्थाने तुमची लढाई सुरू झालेली आहे. एक लढाई संपली गट ब ची, आता गट क साठी लढाई सुरू झालेली आहे. पण बऱ्याच विद्यार्थ्यांचा हा एक प्रश्न आहे की सर जागा कमी आहे, ज्या जागा हवंय आम्हाला त्या नाहीये. बरोबर आहे. पण एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही फक्त अभ्यास करा, जागेमध्ये 100% वाढ होणार, टेन्शन घेऊ नका.